हॅलो, तर आज ना मी तुमच्याशी एक छानशी गोष्ट शेअर करणार आहे, जी की मला नेहमीच आनंद देऊन जाते. पण त्या अगोदर ना आज सकाळची सुरुवात ना मस्त इडली, चटणी, सांबार अशा नाश्त्याने झालती. आणि आता उन्हाळा असल्यामुळे ना इडलीचं पीठ पण छान फुगलं होतं ना, त्यामुळे इडल्या अगदी मस्त मऊ आणि लुसलुशीत झाल्या होत्या. आता घरातली कामं तर आपण रोजच करतो, पण ही छोटी-मोठी कामं करायला घेतली ना, की मला एक आठवण येते ती म्हणजे माझ्या माहेरची. कारण ना माझ्या लग्नाच्या अगोदर ना माझ्या मम्मीला ना घरातली कुठलीच कामं करायला लागत नव्हती. कारण माझ्या मम्मीचं कसं होतं, भरपूर शेती असल्यामुळे ना सकाळी लवकर उठून शेतात जायचं आणि रात्री उशिरा यायचं. आणि महिन्याचे 300 दिवस 365 दिवस तिचं ना शेतातच काम चालू असायचं. म्हणजे अगदी सण सुद्धा असला ना तरी सुद्धा सकाळी किंवा संध्याकाळी कधी ना कधी तिला ते शेतात जाऊन यावंच लागायचं. तर ना आता ही कामं छोटी छोटी मी करते ना तेव्हा मला आठवतं की ना मम्मीला माझी खूप मदत व्हायची. म्हणजे घरातली सणासुदीची भांडी घासणं असो किंवा फरशी पुसणं किंवा कपाटं आवरणं, ही छोटी छोटी सगळी कामं ना मी खूप लहान असल्यापासून करायचे. त्यामुळे मम्मीला ना माझी खूप छान मदत व्हायची आणि ही गोष्ट ना मला आठवली ना तरी खूप छान वाटतं, कारण आपली मम्मीला मदत व्हायची. आणि वास्तुशास्त्रानुसार ना मी ईशान्य कोपऱ्यात म्हणजे देवाऱ्याच्या जवळच ना हा वॉटर फाउंटन ठेवलेला आहे. त्याची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मला कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा, तुम्हाला तुमच्या DM मध्ये लिंक मिळून जाईल. आणि सध्या ना हे द सिक्रेट हे बुक मी वाचते, तेच तुम्हाला आता मी दाखवत होते. तर ही छोटी छोटी कामं ना 8 दिवसातून एकदा करावीच लागतात, नाही तर आपलं जे घर आहे ना ते धुळीचं माहेर घर बनतं. त्यामुळे ना मी पटापट पटापट असं ना एखाद्या दिवशी ना सकाळची कामं लवकर आवरली ना की अशी छोटी छोटी कामं करून घेते. दिसायला तर खरं खूप थोडं दिसतं, पण 2-3 तास आपले साफसफाईत जातात. पण माझी मैत्रीण आली होती, तिच्याशी छान आमच्या सिरियस गप्पा चालू होत्या आणि त्या गप्पा मारता मारताच मी माझी सगळी कामं करून घेतली. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.